सगळ्यांसाठीच एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगेन की फौजी बांधवांवरचा त्यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट 30 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे। खरं तर भाऊ, आपण ज्यांच्यामुळे सुरक्षित असतो ते फौजी बांधव, आणि ज्यांच्यामुळे आपण घरी शांत झोपू शकतो अशा फौजी बांधवांवरचा चित्रपट फौजी हा संपूर्ण महाराष्ट्रात 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे। तर तुम्ही सगळ्यांनी नक्की थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघायचा आहे। भाऊंचं एवढं प्रेम आहे की मला खात्री आहे की भाऊच तुम्हा सगळ्यांना घेऊन थिएटरमध्ये हा चित्रपट बघायला घेऊन जातील। ज्यांच्यासाठी 100 कोटींचा निधी आणणं ही खूप छोटी गोष्ट आहे, तिथे आपल्या फौजी बांधवांसाठी काढलेला हा चित्रपट आणि देशसेवेसाठी हे केलेलं अनोखं काम भाऊ नक्कीच त्याला प्रोत्साहन देतील अशी खात्री मला या ठिकाणी वाटते। खरं तर मगाशी मी एक पुस्तक वाचलं, त्याच्यात भाऊंनी केलेली सगळी कामं मी फक्त एक ओव्हरथ्रू केला त्याच्यातून, आणि आता इथे जी क्लिप दाखवली गेली, महाराष्ट्रात इतके कार्यक्रम होतात, इतक्या कार्यक्रमांना मी उपस्थिती लावते, पण इथे असलेली गर्दी बघून, इथे असलेले प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक सर्वसामान्य माणूस बघून भाऊंनी जे काम केलं, मग ते फक्त आमच्या माता भगिनींसाठी नसेल, शेतकरी बांधवांसाठी नसेल, आपल्या या माजी सैनिकांसाठी नसेल, आम्हा विद्यार्थ्यांसाठी नसेल, तर सगळ्यांसाठीच त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे। लॉकडाऊनमध्ये त्यांनी जी समाजासाठी कामं केली, मी असं म्हणते की अशी कामं करायला ज्या परिस्थितीत खरं तर आपण सगळेजण घरातून बाहेर पडायला घाबरत होतो, अशा वेळी अशा परिस्थितीत एक कोणीतरी माणूस उभा राहतो आणि आपल्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकतो की ज्या समाजात मी राहतो, ज्या तालुक्यात मी राहतो, त्या तालुक्यातल्या लोकांसाठी मला काहीतरी करायचंय, हे सामाजिक भान ज्या नेत्याला आहे ते आपले लाडके भाऊ आहेत। आणि म्हणून तुम्हा सगळ्यांची आता जबाबदारी आहे। खरं तर मी कुठल्याच पक्षाची नाही आहे ना, मी कुठल्या गटाची आहे, मी एक सर्वसामान्य कलाकार आहे, सर्वसामान्य मराठी मुलगी आहे। पण आज या ठिकाणी भाऊंबद्दलची प्रत्येकाच्या मनात असलेली आत्मीयता, प्रत्येकाच्या मनात असलेली एक जिव्हाळी या ठिकाणी एवढंच सांगून जाते की आता फक्त आणि फक्त भाऊच विधानसभेत जाणार। तो केक इतका सुंदर होता, तुम्ही सगळ्यांनी पाहिलात का? खाल्ला नाही तो, इथे फक्त भाऊंनीच खाल्ला। तो इतका सुंदर केक होता आणि त्या सुंदर केक सारखंच काम भाऊंचं आहे। मी कायम असं म्हणते की जो स्वतःच्या कुटुंबाचा हा सगळा विचार सोडून जेव्हा कार्य करत असतो, तो खऱ्या अर्थानं खूप मोठा होत असतो। आणि कायम हेच त्याचं ध्येय असतं की आपल्याला आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे। मला असं वाटतं भाऊंचं हे सुद्धा हेच उद्दिष्ट आहे, आणि म्हणून भगवान परमेश्वरच त्यांच्याकडून इतकी छान छान लोकोपयोगी कामं करवून घेत आहेत। ही खरं तर शेवगाव म्हटल्यानंतर अनेक तीर्थस्थानांची भूमी आहे। 3.5 शक्तिपीठांमधील एक शक्तिपीठ, ज्या देवीचं प्रतिरूप आपल्या तालुक्यामध्ये आहे। तर मला असं वाटतं की हे सगळे आशीर्वाद भाऊंच्या पाठीशी आहेत। आपल्या सगळ्यांचं प्रेम, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत।
त्यामुळे क्षितिज भैया आता प्रचाराची तयारी नाही, आता विजयी रॅलीची तयारी करायला तुम्ही सुरुवात करा. आणि हे खूप विश्वासानं मी सांगते, कारण आमची सिरियल जेव्हा चालू होती तेव्हा ज्याने छत्रपती संभाजी महाराजांची खूप महत्त्वाची भूमिका खूप यशस्वीरित्या पार पाडली ते डॉक्टर अमोल कोल्हे, की जे आता दुसऱ्यांदा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झालेले आहेत. आणि त्यांच्या प्रचाराच्या वेळेस मी बोलले होते की हे सगळे प्रश्न सोडवण्याची ताकद ही फक्त एका राजामध्ये आहे, आणि तो राजा माणूस म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे. मी तसंच आत्ता सुद्धा म्हणेन की ही सगळी समाज उपयोगी कामं जर करण्याची कोणाची क्षमता असेल आणि ज्यानं हे स्वतःच्या हृदयावर अगदी कोरून ठेवलेलं आहे, ती व्यक्ती म्हणजे आपले चंद्रशेखर भाऊ. हारणारे हारतात, जिंकणारा जिंकतो. जिंकणाऱ्याचं फक्त एकच वेगळेपण असतं की त्याला जिंकण्याची सवय झालेली असते, पण फक्त प्रत्येक स्पर्धेत तो कुठली वेगळी गोष्ट करतो आणि जिंकतो हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे भाऊ, या ठिकाणी तुमची मुलगी म्हणून एवढंच खूप जास्त आत्मविश्वासानं सांगेन की विजय तर निश्चित आहेच, पण आता तुम्ही जे काही तुमच्या मनात तळमळ आहे की मला ही कामं आमच्या लाडक्या बहिणींसाठी करायची आहेत, ही कामं मला आपल्या तालुक्यातल्या युवकांसाठी करायची आहेत, जे सगळ्यात जास्त मगापासून टाळ्या वाजवत आहेत ते सगळे इथे बसलेले आजोबा, त्यांच्यासाठी तुम्हाला कामं करायची आहेत. तर ती कामं करायचं प्लॅनिंग तुम्ही आता करायला सुरुवात करा, कारण ही इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेली जनताच खऱ्या अर्थानं रिझल्ट देतेय की विजय हा आपला निश्चित आहेच. फक्त आता काय म्हणतात ते गावात म्हणतात ना, गुलाल आणि धुराळा आपलाच, धूर काहीतरी असं म्हणतात बाबा, काय म्हणतात, लाजलाच बाबा तो. यंदा गुलाल आपलाच असं म्हणते. आणि जाता जाता कसं होतं, आम्ही शहरी भागात राहणारी लोक, त्याच्यामुळे इतकं असं संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींचा, पण तरीही अभिमानानं सांगेन की माझा जन्म जरी पश्चिम महाराष्ट्रातला असला तरी माझं आजोळ, माझं मामाचं गाव हे मराठवाड्यामधलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा, युवकांची व्यथा ही मी तितकीच समजू शकते, त्याची जाणीव ठेवू शकते. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व चंद्रशेखर भाऊ यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आत्ता ज्यांनी अतिशय सुंदर शब्दात सगळ्या गोष्टींचं, सगळ्या प्रवासाचं वर्णन केलं, त्या क्षितिज भैयांना सुद्धा त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि जाता जाता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतला महाराणी येसुराणी साहेबांच्या तोंडी असलेला एक डायलॉग म्हणते आणि थांबते. स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस. स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस. वाजवतो नि गाजवतो, तलवार मनगटी फिरवतो. झोपलेलेही होतात जागे, जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो. धन्यवाद. धन्यवाद प्राजक्ताजी. पुनश्च एक बार प्राजक्ताजी गायकवाड यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेबांना मी विनंती करतो, आपण तमाम युवकांना, ज्येष्ठ वडीलधारी मंडळींना, महिला भगिनींना संबोधित करावं. आजच्या आपल्या युवक मेळाव्याला ज्यांनी मार्गदर्शन केले ते आपल्या सर्वांचे आदरस्थान माननीय कांगणे सर, त्याचबरोबर
ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या माननीय प्राजक्ताताई